आपली काही ओळख नसताना तुम्ही मला डॉक्टरांकडे घेऊन आलात, त्यांचे पैसे पण दिले. थँक्यू सो मच. अगं थँक्स काय, साधी माणुसकी आहे ती. बरं तुझी ओळख नाही करून दिलीस आणि त्या माणसाची झटापट का झाली तुझी? सॉरी, म्हणजे या सगळ्या गडबडीत ओळख करून द्यायचं राहून गेलं. मी मनाली पाटील. बर, मी जीत कुमार. हॅलो. ओ सॉरी 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 सॉरी. काय करतेस? मी खासगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्रींची सहकारी आहे. अस्मिता अग्निहोत्री. ओ नाव ऐकलंय. बर छान. तो माणूस कोण होता? काय झालं? नाही म्हणजे तुला सांगायचं नसेल तर नको सांगू, तसं काही नाही आहे. नाही म्हणजे तसं काही नाही. त्याचं नाव माहीत नाहीये. गेले काही दिवस त्रास देतोय आम्हाला. बर. आज हातात आला होता पण सुटला. रिलॅक्स रिलॅक्स. आता त्या आठवणीने अजून ओव्हर एक्साइट होऊ नको. नाही, तब्येतीला बरं नसतं ते. तू शाळेचं पाणी पितेस? तुला जरा बरं वाटेल. नाही नको, खरंच नको. मी तुला अशी जाऊ देणार नाही. चल चल. दादा एक नारियल पाणी दे. तुम्ही नाही घेत का? नाही, मला डायबिटीस आहे, सो शाळा नॉट अलाउड. बरं. बरं मग आता कोणत्या केसवर काम चालू आहे? त्या माणसाच्याच? नाही, सुनंदा नावाची एक बाई आहे. तिचा नवरा गायब झाला. नवरा गायब झाला? काय नाव त्याचं? अतुल वाडकर. अतुल वाडकर. अतुल वाडकर हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. थँक्यू. काय? हा एक मिनिट. अतुल वाडकर. नाही, हा अशोक वाडकर आहे. हे माझ्या असा ओळखीतलाच आहे. तो नाही. काय म्हणणं काय ह्या अतुल वाडकरचं? सुनंदाचं असं म्हणणं आहे की ती एका ठिकाणी तिच्या नवऱ्यासोबत अतुल सोबत पूजेला गेली होती. बर. आणि त्यानंतर तिच्याबरोबर तिचा नवरा आलाच नाही. तो तिथूनच कुठेतरी गायब झाला. हॅलो रावराणे साहेब. हां, कालच मी केतन एंटरप्राइजेसमध्ये येऊन गेले. हो अतुल वाडकरसाठीच. हे बघा, मला तुम्हाला फार त्रास द्यायचा नाही आहे. मला फक्त तुमच्या एम्प्लॉईजचा पगार कुठल्या बँकेत जमा होतो हे कळू शकेल का? ओके सर, थँक्यू. तुम्ही पाप केलं, मलाही करायला लावलं. अतुलला काही करणार नाही असं कबूल केलं आणि संपवायला निघालात. अहो, लाखो रुपयाचा फ्रॉड आपल्याच पतपेढीतल्या त्या कृष्णा शेट्टीने केला होता आणि याची मी त्यांना कल्पना पण दिली होती. अहो, पण यांनी त्याच्यावर कारवाई काही केलीच नाही आणि त्या उलट मला घरी पूजेला बोलवला आणि घात केला.
सुनंदाच्या पिशवीत याच्या राहण्याचा आणि कंपनीचा बोगस पत्ता टाकला. त्यामुळे आम्ही सुद्धा कन्फ्युज झालो होतो. सुनंदाच्या पिशवीतली किल्ली चोरली, या दोघांचा फोटो गायब केलात आणि फोन नंबरही बदलला. तुमच्या या सेफ गेममुळे सुनंदा प्रत्येक वेळी खोटी ठरत होती, पण तिच्याकडे बघून जाणवत होती ती जे काही बोलतेय ते खरंय. रिक्षावाल्यावरचा तिचा राग, तिचा त्रागा हा खरा होता, खोटा कांगावा नव्हता. अतुल बद्दल बोलताना प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात तिच्या भावना दिसत होत्या, तिच्या डोळ्यात पाणी होतं. आणि मग तिच्या पिशवीतली किल्ली गायब झाली, तेव्हा या सगळ्या विसंगत गोष्टींचा अर्थ लागला. आणि मग हळूहळू कोडं उलगडत गेलं. पतपेढीतला गुन्हा त्या शेट्टीने केला होता ना, मग त्याला शिक्षा न करता माझ्या धनाला कशा पायी डांबून ठेवलं? यांना कशा पायी मारायला निघाला होता? कसले उलटे काळजाचे आहात तुम्ही? पतपेढीत शेट्टीने जे काही केलं ते यांच्याच सांगण्यावरून केलं होतं, रादर यांच्यासाठीच केलं होतं. शेट्टी तर केशव रिक्षावाला आणि यांच्या साथीदारांप्रमाणे यांच्याच हुकुमाचा ताबेदार होता. म्हणजे करते करविता आणि पापाचे धनी तुम्ही स्वतः सदानंदराव. तू फ्रॉडच्या प्रकरणाला वाचा फोडली असतीस तर शेट्टीने माझं नाव घेतलं असतं आणि पकडला गेलो असतो. म्हणून पतपेढीची एजीएम होईपर्यंत तुला मी डांबून ठेवणार होतो, तुला समजावून सांगणार होतो. पण ऐनवेळी तुझी बायको येईल असं वाटलं नव्हतं आणि तिला गप्प करण्यासाठी केशव आणि रिक्षावाल्याला मी फेतवलं, तिला शपथ घातली आणि बिनतोड प्लॅन रचला. पण शेवटी सत्याचाच विजय झाला. कारण गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही. माझ्या बायकोनी फितोरी केली म्हणून मी सापडलो, नाहीतर तुमच्याकडे काय पुरावा होता माझ्या विरुद्ध? असं तुम्हाला वाटतंय, पण आमच्याकडे पुरावा आहे. अतुलचा सापडलाय असं लिहिलेलं स्केच माझ्या सहकार्याने तुमच्या गेटवरती लावलं होतं. ते स्केच पाहून तुम्ही जे काही रिॲक्ट केलं ना ते माझ्या सहकार्याने शूट केलं आणि तोच तुमच्या विरुद्धचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. तो व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला? एक मिनिट. केशव, काय झालं साहेब? अरे इथे कुठे पोस्टर लावून गेलंय, डोळ्यामध्ये तेल घालतो का इरंडेल? तुला नीट लक्ष ठेवता येत नाही. एक नंबरचा बेजबाबदार माणूस तू. मला खरंच माहित नाही कुणी लावलं. साहेब हे नक्की रात्री लावलं असणार आणि रात्री अनंत ड्युटीवर होता. मी मागच्या पडीत झोपलो होतो साहेब. साहेब मी आत्ताच आलो. माझी काय चूक आहे? कारण सांगू नकोस, कळलं ना? तू सांगतो नीट लक्ष ठेव. थोबड वर करून बोलतोय. हा एवढाच पुरावा नाही, रिक्षावाल्याने सुद्धा तुमच्या विरुद्ध कबुली जबाब दिला. हा बघा. होय साहेब. मॅडम, त्या दिवशी मी खोटं बोललो. त्या बाईबरोबर तिचा नवरा सुद्धा होता आणि हे मी गेटवरच्या केशवच्या सांगण्यावरून बोललो. येस, या भागात एक खतरनाक खुनी फिरतोय, तेव्हा सावध राहा. खिडकी आणि दरवाजे नीट लावून घ्या. पोलीस आसपासच्या परिसरातल्या लोकांना सावध करतात आणि त्या खुनाला शोधायचाही प्रयत्न करतात. तू त्या मुलांना या सगळ्याची कल्पना दिलीस ना? हो मॅडम. निषाद, निषाद, ए निषाद, निषाद.